एव्हरीवन, आता व्हिडिओ चालू केलेला आहेत मी आणि त्याचं पण एक कारण आहे. तर आम्ही जाणार आहोत संध्याकाळी. आज शनिवार आहेत, उद्या पण सुट्टी आहे, यांना आज पण सुट्टीच होती. तर आम्ही आज जाणार आहे बाहेर थोडं फिरायला. ते पण संध्याकाळच्या वेळेला, जास्त ऊन पण नाही राहत आणि छान पण वाटतं फिरायला त्यासाठी. तर आम्ही, तुम्हाला समजलं असेल थंबनेलवरून कुठे जात आहे, तर आम्ही जात आहे कोराडीला मंदिरामध्ये. आणि दुपारी तर खूपदा गेलेलो आहेत आम्ही, म्हणून यावेळेला संध्याकाळी जावं म्हटलं. ऊन पण नाही राहत आणि जास्त गरमी पण नाही होत त्यामुळे. तर आता 4 वाजलेले आहेत, 5-5:30ला निघेलच आम्ही. तर तुम्हाला पण दाखवते मी तिथलं मंदिर वगैरे. तर दुपारी बघितलं आहे मी, पण संध्याकाळचे मी खूप जणांचे फोटोज वगैरे बघितलेले होते. तर खूप छान दिसतो मंदिर. आणि महालक्ष्मी माताचं मंदिर आहे, महालक्ष्मी माताची मूर्ती वगैरे आहे तिथे, ते पण मी तुम्हाला दाखवेल. आणि आता थोड्याच वेळात तयारी करणार आहेत आम्ही आणि जाणार आहेत. आणि इथून 50 किलोमीटर असेल, माहिती नाही, यांना माहीत असेल. ते पण तिकडे बाहेर करत आहे तयारी. थोड्याच वेळात मी पण करणार आहे. तर तयारी झाल्यानंतर डायरेक्ट व्हिडिओ चालू करेल मी. तर नक्की बघा, तुम्हाला बघायला मिळेल. तर चला, आता आमची तयारी झालेली आहे आणि आता आम्ही जाणार आहेत. तर चला, ते पण तयारी करत आहे, झालीच आहे त्यांची पण तयारी. आणि आता निघतोय आम्ही, तुम्हाला पण दाखवते. चला जाऊया. तर निघतोय आम्ही आता. तयारी वगैरे सर्व झाली, कामं वगैरे आवरून घेतले सगळे. लाईट राहू दे, ते चालूच, संध्याकाळ होईल यायला त्यामुळे. आणि कामं पण केले, सर्वच काही करून घेतलं. आता निघतोय आम्ही. कोणतरी येणार होतं, सांगितलं होतं याचं, मला अजून माहिती नाही. चला, बसू. आता आम्ही अर्ध्यामध्ये पोहोचलो आहे ना, अर्ध्यात पोहोचलेलो आहे आणि अजून अर्ध आहे. किती छान व्ह्यू आहे. इकडे कारखाने पण आहेत, तुम्हाला दिसत असेल, खूप मोठे मोठे दिसत. आणि इकडचे रस्ते पण खूप सुंदर आहे, खूप मस्त दिसतो. तुम्हीच बघू शकता. बस 15 मिनिटात आता पोहोचणार आहे आम्ही. तुम्हाला गेल्यानंतर दाखवेल मी मंदिर वगैरे. वेळ पण झालेला आहे, 6-6:30 वाजलेले आहेत. तर बघूया म्हटलं. आणि इकडे रांगोळी वगैरे मिळत आहे. इकडे पण थोडे दुकान आहे आणि इकडे मंदिर आहेत. आता डायरेक्ट तुम्हाला दिसेलच, खूप मोठं मंदिर आहे. पाहू आता काय काय पाहणं होतं, तर वापस पण जावं लागेल त्यामुळे. इथेच पार्किंग होती, आता अंदर जावं लागतं वाटतं. खूप चेंज झाला आम्ही येत होतो तेव्हापासून. इकडे खेळण्याचं वगैरे, छोट्या मुलांचं आहेत. आम्ही आता अंदर जाऊन दर्शन वगैरे करूयात, त्यानंतर बघू. तसंच इकडे छान मुलांसाठी खेळायचं आहे. हे चालू होणार आहेत आता. अंधार पण पडलेला आहे थोडा, बघूयात काय दिसतं. तर खूप मंदिर आहे तिथे. हे बघू शकता, किती सुंदर झालेलं आहे, खूप छान झालं. आम्ही आलो होतो तेव्हा 1 वर्ष झालं आम्हाला यायला. खूप काही चेंज झालेलं आहे. तुम्हाला पण चप्पल वगैरे काढून घेते आम्ही आता. खूप सुंदर मंदिर आहेत. याच्यासाठी काढा लागेल ना.
घेतलं नाही आणण्यासाठी काय इथे पाय धुवून घेते आम्ही आता. पाय धुवून घेते आता आम्ही इथे. हा फुलं राहिलेले होते आमचे घ्यायचे, तर आम्ही तेच घ्यायला चाललो. इथे शॉप वगैरे अंदर झालेला आहे आता, त्यामुळे घेऊन घेऊया थोडे फुलं. इथूनच चांगला आहे यार कारण की टिके वगैरे बी लावते. खूप सारं चेंज झालेलं आहेत आणि दिसत पण नाही आता. आणि आम्ही हे कमळाचे फुलंच घेतलेले आहेत, तेच देऊ कारण शॉप दिसत नाही आहे. चला अंदर जाऊयात, खूप सुंदर दिसते बाहेरून. नाही 28 पाहायचं. झाडं इतके सुंदर लावलेले आहेत ना इथे, बघू शकता तुम्ही. खूप सुंदर दिसत आहे, खूप जास्त सुंदर आहेत. खूपच सुंदर दिसत आहे मंदिर. हेच पाहासाठी आम्ही आलेलो होतो संध्याकाळी. दर्शनाकडे जाणं चांगलं वाटतं. खूपच सुंदर मंदिर आहे. हे आहेत मंदिर. इकडून लाईन आहे आणि इथे पण झगडाच चालू आहे. दर्शन करून येऊ. आता दर्शनाला जाते आम्ही, दर्शन करून येते, त्यानंतर मंदिर अंदरून दाखवेल. आता थोडा वेळ ठेवून देते मोबाईल. तर चला, इकडे गर्दी आणि लाईट तर बघू शकता, खूपच सुंदर दिसतंय. किती सुंदर आहे. तर हा व्हिडिओ मी 2 पार्टमध्ये बनवेल. तर तुम्ही बघू शकता मंदिर किती सुंदर आहेत, खूप छान होतं. आणि जेवढा होते तेवढा मी व्हॉइस ओव्हर करते आणि जेवढे होते तेवढं तुम्हाला दाखवते. तर खूप छान मंदिर आहेत आणि इथले आम्ही 2 मंदिर बघितलेले आहेत, ते नेक्स्ट पार्टमध्ये दाखवेल मी. हे तुम्ही नक्कीच बघा, खूप सुंदर मंदिर आहेत आणि पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला छान दिसेल. आणि देवी पण दाखवलेली आहेत मी, ते पण बघा, ते पण खूप सुंदर आहेत. तर बघा, आणि तिथे पूर्ण देवं वगैरे होते, इकडे पण देवं होते आणि छान कूलर पण होते तिथे बसण्यासाठी. पण आम्ही बसलो नाही, आम्हाला वेळ झालेला होता, त्यामुळे आम्ही म्हणजे पूर्ण बघत होतो, फिरत होतो तिथे काय काय आहेत सगळं बघत होतो. म्हणजे आम्ही आधी आलेलो होतो ते तर एवढं काही होतं नाही, त्यामुळे आता खूप झालेलं होतं. खूप छान दिसत होतं सगळं आणि लाईट वगैरे पण खूप छान होते. तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये, असं व्हिडिओमध्येच तर खूप छान दिसतं. इकडे पिंड होती आणि तिथे गर्दी असल्यामुळे मी जास्त काही अंदर नाही गेलो. आम्ही दोघं पण आणि बाहेरूनच पाया लागून
का बोलण्यात खूप त्रास होतो, खूप गर्दी असल्यामुळे जास्त बोलणं होत नाही, तरी पण मी करेल व्हॉइस ओव्हर वगैरे. खूप सुंदर मंदिर आहे, मी तुम्हाला इकडून पण दाखवते. द्या ना तुमचा काढून देतो. हा नव्हे इथे नाही का लिफ्ट पण आहे. हा काय आहे तर माहित नाही, जाऊन बघतो आम्ही आता. खूप सुंदर झालेलं आहे, मी तुम्हाला इकडून दाखवते मंदिर. लाईट इकडे जाते वरती, वरती पण काय माहित काय आहेत माहिती नाही वरती. आता आम्ही वरती जाऊन बघत आहे की काय आहे ते इकडे. जाऊन बघूयात काय आहे तर वरती, तुम्हाला पण दाखवते समोरून. खालून घ्या बरं झालं पण आलो. आणि इकडे जेवणाचं आहेत, येऊन बघितलं तर दिसलं. तर तिथे जेवणासाठी काहीतरी चिठ्ठी वगैरे मागत आहे, ते आणायला जात आहे. तर मी तुम्हाला दाखवलेली चिठ्ठी घ्यावी लागते 50-50 रुपयामध्ये. त्यानंतर तिथे जेवण मिळतो. आता आमचं जेवण झालेलं आहे. आता इकडचं मंदिर आम्ही बघून घेतो, कारण वेळ पण खूप झालेला आहे, तर जावं पण लागेल वापस. त्यामुळे तर आवाज माहीत नाही कसा येतो, तर करून घ्या ॲडजस्टमेंट. आता चला तिकडचं मंदिर बघूया. हे तर खूप छान होतं, चला जाऊन बघूया तिकडे. आणि जेवण पण खूप छान होतं. 50 रुपये पे करावं लागतं एका जणासाठी, आणि खूप छान पोट भरून जेवण होतं. तुम्हाला दाखवलंच मी जेवण, खूप छान जेवण होतं. चला तिकडच्या मंदिरामध्ये जाऊयात. हे काय किती सुंदर झालं. खूप सुंदर झालेलं आहे मंदिर. हो, खूप सुंदर मंदिर आहेत. इथं मोबाईल नाही चालत मला वाटते.